अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाची मागणी केल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री पदाबाबत बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाहीये। गृह खातं आणि नगरविकास खात्याची एकनाथ शिंदेंनी थेट मागणी केली आहे। तर 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापती पदाचीही शिंदेंची मागणी आहे। पालकमंत्रीपद देतानाही पक्षाचा योग्य सन्मान राखला जाईल अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, मुख्यमंत्री किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा पद्धतीने सध्या बार्गेनिंग करताना दिसतात? प्रज्ञा जी, आपल्याला माहिती मिळते सूत्रांकडून, त्यानुसार एकनाथ शिंदेंनी काही प्रस्ताव हे दिलेले आहेत असं समजते अमित शहा यांना। कारण स्वाभाविक अमित शहांनी सुद्धा स्पष्ट असे काही निर्देश किंवा स्पष्ट निर्णय असे सांगितलेले नसल्यामुळे मग जे प्रस्ताव आहेत त्यामध्ये पहिल्यांदा एकतर जर मुख्यमंत्री पद हे शिवसेनेला दिलं जाणार असेल तर मग जी खाती गेल्या वेळी दिली गेली होती शिवसेनेला ती सगळी खाती पुन्हा तशीच ठेवण्यात यावीत। जर का उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार असेल तर गृह खातं किंवा अर्थ मंत्रालय हे शिवसेनेकडे असलं पाहिजे असाही आग्रह असल्याची माहिती समजते। त्यानंतर मग पुढचं असं आहे की जर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हवे असतील तर मात्र अर्थगृह या विषयामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही। जर एकनाथ शिंदेंच्या ऐवजी दुसरं कोणी उपमुख्यमंत्री होणार असेल आणि ते जर चालणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या कोट्यापेक्षा त्यांना 5 जास्तीची मंत्रिपदं ही मिळाली पाहिजेत असे काही प्रस्ताव आणि अशा काही चर्चा झाल्याचं समजते। कालच्या बैठकीमध्ये ज्या एकूण चर्चा झाल्या मग त्या भाजपने केलेल्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या असतील किंवा मग एकनाथ शिंदेंनी केलेल्या असतील, त्या सगळ्या चर्चा कंडिशनल आहेत। म्हणजे इफ अँड देन अशा चर्चा आहेत। जर अशी परिस्थिती असेल तर आम्हाला काय मिळावं, जर असा निर्णय होणार असेल तर आमच्या अटी काय असतील, अशा स्वरूपाच्या जर आणि मग तर अशा हायपोथेटिकल चर्चा झालेल्या आहेत। कारण असं समजतं की त्या सगळ्यामध्ये काही ठोस तिथे स्पष्ट भूमिका किंवा निर्देश हे नसल्यामुळे अशा प्रकारच्या हायपोथेटिकल चर्चा झाल्यात की जी काही परिस्थिती, जो काही निर्णय घेतला जाईल त्या सिनेरिओमध्ये प्रत्येकाची डिमांड काय असेल त्यानुसार। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।